बघा, आता सध्याच्या काळात प्रत्येकाला सोनं घेणं, चांदी घेणं शक्य नाही आणि आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून सोने चांदी खरेदी करत असतो. तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं शक्य जरी झालं नाही तरी आपण अगदी 10 रुपयांच्या या मौल्यवान वस्तू या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतो. बघा, गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे, कारण या दिवशी जर का आपण सोने चांदी खरेदी केलं तर असं म्हणतात ते कधीही मोडण्याची वेळ आपल्यावर येत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची, सोन्याची, पैशाची ही वाढ अधिकाधिक होत असते आणि म्हणूनच आपण या दिवशी थोडंही का होईना सोनं खरेदी करत असतो. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून या दिवशी सोनं चांदी खरेदी करावं, परंतु असे बरेच जण आहे की ते सामान्य जीवन जगत असतात, हातावरचं पोट त्यांचं असतं. मग अशांना सोने चांदी जरी खरेदी करणं शक्य झालं नाही ना तरी तुम्ही या दिवशी आवर्जून या 10 रुपयाच्या अतिशय मौल्यवान अशा वस्तू खरेदी करू शकतात. 2026मध्ये गुढीपाडवा हा 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी आलेला आहे. या दिवशी योगाने गुरुवार देखील आलेला आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणारा वार आहे आणि याच दिवशी गुढीपाडवा आल्यामुळे आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ह्या वस्तू आवर्जून खरेदी करू शकतो. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त काय, पूजा कशी करायची, गुढी कशी उभारायची, कधी उभारायची, कधी उतरवायची याविषयीच्या माहितीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. गुढीपाडव्याला सोन्याहून मौल्यवान मानल्या जाणाऱ्या वस्तूंची खरेदी करणे भाग्यकारक मानले जाते. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू खरेदी करू शकतो. बघा, जरी तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या वस्तू आवर्जून खरेदी करायच्या आहे, कारण हा एकच दिवस असा असतो की या दिवशी कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायला, नव्या व्यवसायाची सुरुवात करायला, घरात पूजा अर्चा करण्याला मुहूर्त बघण्याची गरज नसते. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवस हा शुभ असल्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभरात या वस्तू खरेदी करू शकतात. आता गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात अगोदर आपण देवपूजा करत असतो, देवधर्म करत असतो. त्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला देवघरामध्ये ज्या वस्तू लागत असतील त्या वस्तूंची या दिवशी आवर्जून खरेदी करावी. गुढीपाडवा हा वर्षातनं एकदाच येत असतो आणि या दिवशी आपल्या मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यामुळे आपण आपल्या देवघरातील देवांसाठी नवीन आसन या दिवशी खरेदी करून आणायचं आहे, किंवा तुम्ही आदल्या दिवशी आधी देखील नवीन आसन खरेदी करून तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये देवांसाठी ते आसन तुम्हाला अंथरायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर का एखाद्या देवाची मूर्ती नसेल आणि ती तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून या दिवशी तुम्ही त्या देवतांची खरेदी करू शकतात आणि त्यांचा मान सन्मान करून, देवपण त्यांना देऊन, अभिषेक त्यांचा करून तुम्ही त्यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकतात. दुसरं म्हणजे माता लक्ष्मीची पावले बघा आणि चांदीची नाणे. लक्ष्मी मातेचे प्रतीक म्हणून पाडव्याला सोन्या किंवा चांदीची पावले खरेदी करणे शुभ मानले जाते. आता तुम्हाला जर का सोन्याची पावलं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही चांदीची पावलं खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे चांदीची पावलं खरेदी करणं शक्य नसेल तर पंचधातूची पावलं मिळतात, तुम्ही ती खरेदी करू शकतात. त्यानंतर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र बघा, आपल्याला आर्थिक भरभराटीसाठी या दिवशी आपण श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र खरेदी करू शकतो. आता बरेच जण आपल्या देवघरामध्ये कुबेर देवतांची मूर्तीची स्थापना करतात. तर बघा, देवघरात कुबेर देवतेची मूर्ती स्थापन करत नाही, आपण कुबेर देवतेचे यंत्र स्थापन करू शकतो. आणि जर का तुम्ही ह्या ज्या वस्तू घेणार आहात, श्रीयंत्र असू द्या, कुबेर यंत्र असू द्या, जर का तुमच्याकडनं यावर सेवा होणार असेल तरच तुम्ही त्याची खरेदी करा आणि ती तुमच्या देवघरात तुम्ही आणून स्थापन करा. नुसत्या तुम्ही देवांच्या मूर्ती किंवा यंत्र आणायचं म्हणून आणायचं आणि ते देवघरात नुसतं साठवून ठेवायचं, तसं करू नका. तुमच्याकडनं वेळोवेळी महिन्यातून एकदा प्रत्येक शुभ दिवशी यावर सेवा करणं शक्य असेल तरच त्या गोष्टी आणा, कारण ह्या वस्तू आणल्यानंतर ह्या वेळोवेळी सिद्ध कराव्या लागतात. आपण म्हणतो आम्ही श्रीयंत्र आणलं आहे, कुबेर यंत्र आणलं आहे, तरी आमच्या घरात आर्थिक परिस्थिती सुधारली नाही,
आमच्याकडे लक्ष्मी टिकत नाही, आमच्याकडे पैसा टिकत नाही, लक्ष्मीचं आवक आमच्याकडे होत नाही, तर बघा या वस्तूंवर आपल्याला वेळोवेळी सेवा करून या वस्तू सिद्ध कराव्या लागतात, ॲक्टिव्ह कराव्या लागतात, तरच आपल्याकडे माता लक्ष्मी अखंड टिकून राहते. त्यामुळे ह्या वस्तू आडा तुम्ही स्थापन करा आणि वेळोवेळी यावर आपल्याला सेवा ह्या करायच्या आहेत. त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वही आणि नवीन पेन घेण्याला महत्त्व आहे. शिक्षण किंवा नवीन व्यवसायाची पाडव्याला नवीन वह्या किंवा पुस्तके किंवा पेन खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. या दिवसापासून या वह्यांची पूजा करून आपण आपल्याला हिशोबासाठी किंवा आपण आपल्या शॉपमध्ये नवीन हिशोब लिहिण्यासाठी ही वही वापरू शकतो. त्यानंतर माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय आवडणारी प्रिय असणारी वस्तू म्हणजे हळकुंड. जरी तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तरी देखील आपण या दिवशी आवर्जून हळकुंड खरेदी करायचं आहे. किंवा तुम्ही हळद पावडर खरेदी करून आणून ती तुम्ही एका वाटीत काढून तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर ही हळद तुम्ही तुमच्या देवघरात हळदी कुंकू म्हणून वापरू शकतात किंवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये देखील हळद ही नंतर वापरू शकतात. हळकुंड देखील तुम्ही आणलं तरी हळकुंड तुम्हाला याच पद्धतीने एका वाटीत घेऊन देवघरात ठेवून या दिवशी आवर्जून त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे. कारण ह्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय असतात, माता लक्ष्मीला ह्या आकर्षित करतात आणि ह्या वस्तू माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर स्वरूपात ठेवण्यासाठी देखील मदत करतात. ज्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घरात कधीच आर्थिक अडचण येत नाही. ज्यांना खूप आर्थिक अडचण येते, पैशाच्या समस्या असतील, पैसा टिकत नसेल, त्यांनी ह्या वस्तू या दिवशी आवर्जून आणून घरात त्याची स्थापना करा, वेळोवेळी त्याची पूजा करा आणि माता लक्ष्मीच्या या दिवशी आवर्जून तुम्हाला सेवा करायची आहे. त्यानंतर मोरपीस, घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मोरपीस या दिवशी आवर्जून तुम्हाला आणायचं आहे. त्यानंतर बघा सोन्याची नाणी, जर का गुंतवणूक म्हणून आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून तुम्ही सोन्याची नाणी या दिवशी खरेदी करणं फायदेशीर ठरू शकतं. ज्यांना सोन्याची नाणी खरेदी करणं शक्य नाही त्यांनी आवर्जून चांदीचं नाणी खरेदी करू शकतात. बघा प्रत्येक गुढीपाडव्याला तुम्ही थोडं थोडं चांदी किंवा थोडं थोडं सोनं खरेदी करून ठेवू शकतात. कारण यामुळे असं म्हणतात की हे सोनं किंवा हे चांदी आपल्याला मोडण्याची कधीच आपल्यावर वेळ येत नाही आणि याच्यात उत्तरोत्तर वाढ होत जाते आणि म्हणूनच आपण आपल्याला शक्य असेल त्या पद्धतीने वस्तू या दिवशी खरेदी करायची आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी नवीन सुरुवात, गुंतवणूक, वाहन, घर, दागिने खरेदी करणे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि ते आपल्याला यश मिळवून देत असते. त्याचप्रमाणे याशिवाय तुम्ही एखादा ग्रंथ, धार्मिक वस्तू खरेदी करू शकतात. तुम्हाला जर का एखादा ग्रंथ, स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र ग्रंथ, दुर्गा सप्तशती ग्रंथ यापैकी कुठलाही ग्रंथ जर का घ्यायचा असेल ना तर तो आवर्जून तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकतात. देवाला लागणाऱ्या वस्तू, छोट्या छोट्या वस्तू का होईना तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे. जसं की मंत्रमाळ जप, जसं की हळदी कुंकू, देवाचं आसन, देवांचे पोशाख, देवांसाठी नवीन वस्त्र, अशा वस्तू तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करा. स्वामींसाठी आता बघा दुसऱ्या दिवशी स्वामी प्रकट दिन आहे, मग स्वामींसाठी तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करा, स्वामींसाठी हिना अत्तर, अष्टगंध खरेदी करा, स्वामींसाठी तुम्ही पोशाख खरेदी करा. अशा वस्तू आवर्जून खरेदी करायच्या आहेत.